आता मग आम्ही वारल्यानंतर इथं साहेबांना घेऊन आलो. गायकवाड साहेब, MD साहेब स्वतः आले, खासदार साहेब आले, त्यांची पूर्ण फॅमिली आले आणि मग आम्ही योगायोगाने मागणी केलो. साहेब त्रास होतो, हे पाय घसरते, बाया पडते. आता काही दिवसांनी आता ते घाट होईल आता. उत्तम आहे की मग. अच्छा, कोण करतं माहितीये? कुणाच्या माध्यमातून होतोय? गायकवाड परिवार. माहिती आहे तुम्हाला? माहित आहे. जिल्ह्यात तर सर्व ठिकाणी गावचं नाव होणारच आहे, पण या घाटामुळे आमचे जे अनेक रस्ते आहेत ते रस्ते जोडले जाणार आहेत. विश्वजित गायकवाड एवढं महाराष्ट्रामध्ये अनेक उपक्रम राबवत, आरोग्याचे असतील, अनाथ आश्रमामध्ये असेल. आज आपण जर पाहायला गेलं तर राजकारणामध्ये अग्रेसर असलेले लोक तर आहेतच, मात्र इथं समाजकार्य करण्यासाठी जे गायकवाड परिवार अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करते, मनापासून मी त्यांचे धन्यवाद या ठिकाणी. सेवा कोणतं चांगलं का महाराष्ट्रात आम्ही टीव्हीवर ऐकलो, चॅनलवर ऐकलो, मग आम्ही मागणी केलो. घाट म्हणजे आमच्या परिसरात नवीनच आहे. घाट बघायचं झालं तर पंढरपूरला जिथून तुम्ही आला तिथं बघायचं किंवा काशीला बघायचं. काशीला पण घाट आहेत सगळ्या राजांनी. आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आणि 2 दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केले, त्यामुळं आमच्या गावात एक आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्रात सेवाकुंडतर्फे खूप कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून 92 फुटी म्हणजे मामाचं वय 92 वर्ष होतं. अच्छा, गुरदाळे मामाचं म्हणून 92 फुटी हस्ती घाट आणि गणपती विसर्जन घाट आणि सुसज्ज असं भगवान शंकराचं मंदिर. कुणाच्या माध्यमातून होतो हा सगळा घाट आता? अनिल कुमार गायकवाड यांच्या हस्ते होते. त्यांच्या म्हणजे 2 दिवसापूर्वी जे उद्घाटन करण्यात आलं या ठिकाणी आता आपण समोर बघतोय ते घाट आहे. घाटाच्या परिसरामध्ये 92 फूट हा तब्बल आहेत का घाट होणार आहे या ठिकाणी. लातूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कुठेही नाही. तरी हरिभाऊ म्हणले की तरी आम्ही त्यांची ऋणी राहून आम्ही कायम गायकवाड परिवारासाठी कायम त्यांच्या पाठीशी आम्ही राहू. हा गायकवाड परिवारांचे मी आभार मानतो या ठिकाणी की सलगऱ्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशामध्ये कोरलं जाते. हे क्षेत्र का निवडलं गेलं? मांजरा नदीच्या नाही, कुठंच या नदीला अनिल गायकवाड साहेबांनी इथली पाहणी केली व त्यांनी तात्काळ त्यांच्याच मनातली कल्पना, आम्ही त्यांच्याकडे जात होतो जणू की घरचाच माणूस असं समजून. ते गायकवाड फॅमिली आमच्या परिसरामध्ये कुटुंबातले एक व्यक्ती आहेत असं आम्ही त्यांना समजतो आणि ते मनाने दिलदार पण आहेत. माजी खासदार सुनील गायकवाड आणि अनिल गायकवाड साहेबांनी मनावर घेतला. प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते, पण त्यातीलच काही जण मदतीच्या अनुषंगाने पुढे उभे राहतात आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटलेल्या एखाद्या कामासाठी स्वतःलाही झोकून देतात. लौकिक करताना त्यांचं फार मोठं काम नसेल, पण कदाचित मदतीसाठी पुढे जाण्यासाठी खारीचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. अशा सेवावृत्तींना मानाचा मुजरा करावा लागेल. त्यापैकीच एक नाव म्हणजे सेवाकुंड. ही आजवर या संस्थेने अनेक सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी जपत 1 नाही 2 नाही तब्बल शेकडो मोहिमे हाती घेत ते पूर्णत्वाकडेही नेलं. मग तो आरोग्याचा प्रश्न असो की मग पाण्याचा प्रश्न असो किंवा मग काल झालेल्या या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय देवीदास गुरदाळे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येत असलेला 92 फुटाचा हा तब्बल अस्थि विसर्जन घाटाचा शुभारंभ करण्यात आला. आणि हा शुभारंभ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे MD अर्थात व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. खरं तर या घाटासोबत मनोहरी गार्डन असेल, पूजा विधीसाठी सभागृह असेल, शिवाय नर्मदेश्वर या मंदिराची शिवमंदिराची देखील उभारणी करण्यात येणार आहे या ठिकाणी असल्याची माहिती सेवाकुंड संस्थेचे जे कोणी संस्थेचे अध्यक्ष आहेत अश्वजित गायकवाड यांनी दिले आहे. खरं तर या ठिकाणी बांधण्याचं मूळ मुख्य कारण म्हणजे लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच कुठेही अस्थि विसर्जन घाट नाही. त्यामुळे साहजिकच अस्थि विसर्जनासाठी या जिल्ह्यातील लोकांना पंढरपूर, नाशिक किंवा अन्य ठिकाणी जावं लागतं. म्हणूनच स्थानिक लोकांनी सेवाकुंड संस्थेकडे मागणी केली असता तत्काळ अश्वजित गायकवाड यांनी कार्याचा शुभारंभ काल करण्यात आला. तसेच यावेळी खासदार सुनील गायकवाड यांच्या कार्यकाळात देखील एक बांधण्यात आलेल्या सभामंडपाची देखील लोकार्पण सोहळा करण्यात आला. याबाबत आपण या संदर्भात अधिक माहिती माझ्यासोबत आता गावातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत, सरपंच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत. काय सांगाल
या आता जो घाटाची निर्मिती आहे पहिल्यांदाच यापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये घडलं होतं का आणि लातूर जिल्ह्यामध्ये आहे का नाही आणि इथे का होतोय? नाही प्रथम आपलं नाव सांगा. महादेव गुलाबराव साळुंके, मी भातांगळी जिल्हा परिषद सर्कलचा जिल्हा परिषद गट प्रमुख आहे आणि जिल्हा परिषद सदस्य आहे आणि या गावचा मी माजी सरपंच आहे. आता सध्या सरपंच माझे आहे. पण सांगायचं म्हणजे आमच्या गावचे हरिभाऊ गायकवाड यांनी प्रयत्न करून की बाबा आमच्या गावाकाठी नदी आहे आणि नदीच्या कडेला आमची ग्रामपंचायतच्या मालकी ही नदी कुठली आहे? नदी ही मांजरा नदी आहे आणि या नदीकाठी जवळजवळ 7-8 एकर जमीन आमची ग्रामपंचायतची आहे आणि तेही पुईवर पाषाणावर असल्याने हरिभाऊ गायकवाड यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि आम्हा ग्रामस्थांना एकत्र करून विचारले की आपण आपल्या जिल्ह्यात कुठेही अस्थि विसर्जन घाट नाही, लातूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कुठेही नाही. तरी हरिभाऊ म्हणले की आपण ही घेऊ का? तर ग्रामस्थांनी एकमुखाने त्यांना मान्यता दिली. आम्ही समजे नाहरकत दिली आणि त्या आणि सेवा कुंडाकडे आम्ही आज त्या संस्थेकडे मागणी केली की आमच्या गावाला एक सर्वांना एक सोय व्हावी म्हणून या ठिकाणी जसं की गणपती विसर्जन घाट असेल, अस्थि विसर्जन घाट असेल, या ठिकाणी आपण करण्यात यावा. आणि तर त्यांनी त्या पलीकडे जाऊन सेवा कुंडाने आम्हाला असा शब्द दिला की या ठिकाणी तिकडे थोडं अलीकडे येते या ठिकाणी तुम्हाला अस्थि घाट तर देऊच, गणपती विसर्जन घाट देऊ, त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी धोबी घाट आणि एक शंकराचं मोठं मंदिर, या ठिकाणी भलं मोठं सभागृह, सांस्कृतिक सभागृह व या ठिकाणी एक पर्यटन स्थळ निर्माण व्हावं असं एक भलं मोठं त्यांनी निसर्ग गार्ड या ठिकाणी तयार करून म्हणून आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आणि 2च दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केले. त्यामुळं आमच्या गावात एक आनंदाचं वातावरण आहे. खरं तर हे गाव प्रामुख्याने लातूर शहरापासून खूप लांब जरी असलं तर हे कुठेतरी आता नकाशावरती येणार आहे आपलं गाव. प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच असा घाट होतोय. काय वाटतंय लोकांना? आपण एक गावातील रहिवासी असून काय भावना आहे आपली? नाही, आम्हाला तर मुळात आनंदच होत आहे, कारण जिल्ह्यात तर सर्व ठिकाणी गावचं नाव होणारच आहे. पण या घाटामुळे आमचे जे अनेक रस्ते आहेत ते रस्ते जोडले जाणार आहेत आणि एका लातूर जिल्ह्याच्या नकाशावर आमचं एक प्रामुख्यानं गावचं नाव कोरलेलं, यात आम्हाला आनंद आहे. आणि हे सर्व आम्ही श्रेय आमच्या गावचे हरिभाऊ गायकवाड यांना देतो, कारण त्यांच्या परिश्रमामुळेच माननीय माजी खासदार सुनील गायकवाड आणि अनिल गायकवाड साहेबांनी मनावर घेतला आणि आम्हाला या ठिकाणी घाट मंजूर करून दिला आहे. खरं तर यापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये कुठे नाही पहिल्यांदा होतोय. काय वाटतं एकंदरीत आता आणि कुठल्या मार्फत आणि कुणी हे सर्वस्व लावलेलं आहे सगळं इथे? नाही, काय झालं आपलं नाव योगायोग, सांगा. मी हरिभाऊ गायकवाड, माजी नगरसेवक भटकेमताचा अध्यक्ष आहे आणि या गावचा रहिवासी आहे. योगायोगानं कैलासवासी देवीदास मामा गुरदाळे यांचा अस्थि विसर्जन या घाटावर करण्यात आला. आम्ही लातूर तालुक्यातील 8-10 गाव फिरलो. ही या पट्ट्यातली पूर्ण काळी जमीन आहे. कुठंच असं खडक आणि दगडाचं कुठंही नदीमध्ये उतरायला, अस्थि विसर्जन करायला कुठंही साईट मिळाली नाही. हे वारंवार अपघात देखील घडले असं देखील आणि गावातल्या अनेक काही 1-2 महिला धुणं धुवायला आल्याच्या नंतर लेकरं बाळ धुणं धुवायला घेऊन 1-2 वारले येतं नदीवर पाषाण असल्यामुळं पाय घसरून पडले. नदीला एवढं हे झालं की मग आम्ही योगावर वारल्यानंतर इथं साहेबांना घेऊन आलो. गायकवाड साहेब, MD साहेब स्वतः आले, खासदार साहेब आले, त्यांची पूर्ण फॅमिली आले आणि मग आम्ही योगायोगाने मागणी केलो. साहेब म्हणलो इथं असा अपघात झाले 2-4 वेळेस आणि इथं आपण काहीतरी घाट वगैरे करून दिले तर बरं होईल. सेवा कुंडच्या मध्ये गावचं नातं काय? गायकवाड साहेबांचं नातं असं आहे, झाले खासदार साहेब झाले की आमच्या गावामध्ये ते संस्कृत सभागृहाला सरपंच आम्ही सगळ्यांनी मदत केलो. फंड मागितला, 30 लाख रुपये दिले त्या संस्कृत सभागृहासाठी. रस्त्यासाठी 20 लाख रुपये दिले त्यांच्या फंडातून. योगायोगानं सेवा कुंडचं चांगलं काम महाराष्ट्रात आम्ही टीव्हीवर ऐकलो, चॅनलवर ऐकलो. मग आम्ही मागणी केलो, साहेब ह्या अस्थि विसर्जन इथं जरा घाट बांधून द्या. घाट बांधलं, बरं झालं. साहेब म्हणलं ठीक आहे म्हणले, इथं मी घाट बांधून देतो. महादेवाचं मंदिर घाटाच्या बाजूला असतंय, शंकराचं मंदिर बांधून देतो, त्याच्या पुढे हॉल बांधून देतो आणि हा पूर्ण परिसर गार्डनला डेव्हलप करतो. एवढंच नाही तर आम्ही पाण्यामध्ये गेलो ते हस्त विसर्जन करताना कढईमधून, इथं कढई आहे तर ठेवलेली बघा, हा त्या कढईमध्ये ती होती गळकी.
अच्छा. आणि त्यांनी बघितलं, अरे म्हणले कशाला गेला, म्हणले काय तर झाला असता अपघात म्हणले. भविष्यामध्ये इथं तर चांगलं कोणी बोट चालवणार असेल तर मी बोट पण तुम्हाला जमलं तर सर्वांना घेऊन देतो, धोका होऊन कुणाला. म्हणून या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही आमचे आई वडील वारले, आम्ही पंढरपूरला गेलो, नाशिकला गेलो, गंगाखेडला गेलो. खासदार साहेबाच्या वडिलाच्या हस्ती घेऊन मी आलो होतो स्वतः. आम्ही खासदार साहेब आलते, अनिल गायकवाड साहेब आलते पंढरपूरला. आता ही लोक 10,000 रुपये खर्च होत आहे. 2-3 गाड्या काढल्या तर 10-15 हजार रुपये खर्च होणार आहे ह्याला. मग हे खर्च स्वजित गायकवाड एवढं महाराष्ट्रामध्ये अनेक उपक्रम राबवत, आरोग्याचे असतील, अनाथ आश्रमामध्ये असेल, मतिमंद विद्यालयाचे असतील, आरोग्याचे असतील, जेवढे चांगले उपक्रम राबवत आहेत सेवाकुंडच्या माध्यमातून आपल्याकडे येतो. मागणी केल्यानंतर तत्काळ कार्याचा शुभारंभ करण्यात आला, असं घडतंय आत्ताच्या सध्याच्या याच्यामध्ये. मी चंद्रकांत बर्चे, सरगरा बुजुर्ग विविध कार्यकारी समिती माजी चेअरमन. मी सर्वप्रथम समृद्धी महामार्गाचे शिल्पकार श्री अनिल गायकवाड यांचं गावकऱ्यातर्फे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी ज्यावेळेस सुरुवातीला ऑगस्टमध्ये त्यांच्या सासऱ्याची अस्थि विसर्जनाकरता इथे आले होते त्यावेळेस मी हे हजर होतो. मला हरिभाऊ गायकवाडने सांगितले की तुम्ही असं सुनील गायकवाडच्या अनिल गायकवाडच्या सासऱ्याचे अस्थि विसर्जन करण्याचं आपल्या गावात ठरलं आहे, तरी तुम्ही हजर व्हा. मी त्यांच्या शब्दाला मान देऊन हजर राहिलो. त्यावेळेस अनिल गायकवाड साहेबांनी इथली पाहणी केली व त्याने तात्काळ त्यांच्याच मनातली कल्पना हरिभाऊ गायकवाडला कुठे गावकऱ्यांनी कल्पना सुचवली नव्हती त्यांच्या. अच्छा अच्छा. त्यांच्या मनातली कल्पना व्यक्त करून दाखवली हरिभाऊ गायकवाड समोर. त्यावेळेस आम्ही सर्वांनी म्हणले हा जी कार्यक्रम आहे ते अगदी स्तुत्य आहे. त्याला आम्ही सर्व गावकऱ्यांनी सर्व पक्षातील म्हणा किंवा सर्व जनतेने गावातल्या सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला. तरी आम्ही त्यांचे ऋणी राहून आम्ही कायम गायकवाड परिवारासाठी कायम त्यांच्या पाठीशी आम्ही राहू. अच्छा. कसं वाटतं एकंदरीत आता हे जर घाट झालं तर कुठल्या दृष्टिकोनातून हे सर्व सोयी सुखकर होईल? हा घाट झाल्यानंतर या परिसरातले जिल्ह्यातले लोक टप्प्याटप्प्यानं या गावामध्ये यायला सुरुवात होईल. हा झाल्यावर कळाल्यावर बातमीनंतर तयार झाल्याच्या नंतर. आणि ज्या लोकांचा खर्च होणार होता पंढरपूरला, नाशिकला जायचं असेल, गंगाखेडला जायचं असेल, नांदेडला जायचं असेल, आणि हळूहळू या गावाला बाजारचं स्वरूप येईल. हे क्षेत्र का निवडलं गेलं मांजरा नदीच्या नाही? कुठंच या नदीला कुठंच धरण नाही, दगडाचा पट्टा नाही. योगानं पावसाळ्यामध्ये गुरदाळे मामाचं निधन झाल्यामुळं कुठंच नदीमध्ये उतरता येणार, पाणी आलं आणि कमी झालं आणि सगळा चिखल होता. कुठेही आम्ही 10 गाव फिरलो, कुठेही संधी आम्हाला असं धरण हार्ड मिळालं नाही. मग इथं साहेबांना विनंती केली, इथं हार्ड आहे, कितीही पाऊस पडू द्या, काही होऊ द्या, इथं अजिबात चिखल होत नाही. आणि मुरुम वगैरे हे आता रात्रीच पाऊस पडला, आपण बघा काय परिस्थिती आहे. तर या परिसरामधल्या लोकांना या इथं हार्ड असल्यामुळं, आणि ते टिकलं पाहिजे ना, काळ्या मातीमध्ये टिकणार नाही बांधकाम दगडाचं. म्हणून आम्ही सेवाकुंड, स्वजित गायकवाड, अण्णा अनिल जी गायकवाड साहेब, SMSRTCचे MD, माजी खासदार सुनीलजी गायकवाड साहेब, आणि संस्थेचे विश्वस्त गवळे साहेब आणि शहाडे ज्यांनी ह्या खूप उपक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे, या सर्वांचं गावाल्याच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो की आमच्या गावामध्ये एवढी चांगली संधी उपलब्ध करून दिली. या संधीचा फायदा या गावातल्या मध्ये मार्केट वाढण्यासाठी, परिसरामध्ये दळणवळण वाढण्यासाठी, या परिसरामध्ये गार्डन असेल, बसायचं असेल, मंदिर असेल, त्याच्या पुढे सभागृह. आता उन्हात कुठं बसणार? हस्ती विसर्जनाला 5-50 लोक येतात 2-4 गाड्या घेऊन. मग या लोकांना उन्हात बसले तर कोणी बसणार नाही. घाटापुरतच मर्यादित न राहता घाटाच्या इतर जे काही सुखसुविधा असतील येणाऱ्या लोकांना तेच देखील आता यांनी सांगितलं की मंडप सुद्धा देण्यात येतो त्यांच्या माध्यमातून. हो, त्यांनी सभागृहाचं सुद्धा भूमिपूजन केलंय माननीय गायकवाड साहेबांनी. अच्छा. काल. हो. कसं वाटतं एकंदरीत आता त्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून होत आहे, गावकऱ्यांनी कुठली मागणी न करता परत गावकऱ्यांनी अशा पर्यंत ठराव, कसं वाटतं एकंदरीत? नाही, आम्ही ग्रामस्थापाशी हा विषय मांडला आणि ग्रामस्थाने वाटलं की बाबा एका चांगल्या कामात आपल्या गावची निवड केली आहे, त्यामुळे सर्वच आनंदित आहेत की चला आपण आपला तर समजा सोय होईलच, पण इतर गावचीही आपण सोय करू शकतो, यात सर्वांना समाधान आहे गावकऱ्यांना. का बा नाव काय आपलं? मी राजेश्वर स्वामी, सलगरा गावचा रहिवासी. मी सर्वप्रथम आपल्या न्यूज इंडियाच्या
अभिनंदन करतो, स्वागत करतो. या ठिकाणी तुम्ही आलात आणि या ठिकाणी आमची मुलाखत घेतला त्याबद्दल आपला मी आभारी आहे. या ठिकाणी डॉक्टर अनिल भाऊ गायकवाड सेवाकुंड संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी स्वर्गीय देवीदास मामा गुरदाळे यांच्या स्मरणार्थमध्ये या ठिकाणी हा जी 92 फुटी म्हणजे मामाचं वय 92 वर्ष होतं. अच्छा गुरदाळे मामाचं म्हणून 92 फुटी हस्ती घाट आणि गणपती विसर्जन घाट आणि सुसज्ज असं भगवान शंकराचं मंदिर आणि गार्डन या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि त्याचं उद्घाटन रितसर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एक चांगला योग शुभ मुहूर्तावर या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. मी एवढं सांगू शकतो की सलगरा बुजुर्ग ग्रामस्थाच्या वतीनं पूर्ण गायकवाड परिवारांचे त्यांच्या सेवाकुंड परिवारांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये गायकवाड परिवाराला जे काय आमचं सहकार्य लागल त्याच्यामध्ये आम्ही ओतून सहकार्य करू. आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये गायकवाड परिवाराला जे काय आमचं सहकार्य लागल त्याच्यामध्ये आम्ही ओतून सहकार्य करू एवढी मी ग्वाही देतो. आणि या परिसरामध्ये एवढा विकास होत आहे त्याबद्दल गायकवाड परिवारांचे मी धन्यवाद मानतो. खरं तर ह्या गावचे ज्यांनी कोणी आता ज्यांनी संकल्पना राबवली गेली आपल्या माध्यमातून गायकवाड साहेबांपर्यंत निरोप गेला गेला ते आपण आता आपल्यासोबत आहेत. काय एकंदरीत कशामुळे आपण हे कल्पना सुचवली गेली एकंदरीत? मी बोरीगावचा दगडूसाहेब व्यंकटराव पडिले आहे. आणि या पंचक्रोशीमध्ये म्हणजे मांजरा नदीच्या परिसरामध्ये कुठंच घाट नाही. जगदाळे मामा गुरदाळे मामाच्या हस्ती विसर्जनाला हरिभाऊने मला बोलावलं, मी इथं आलो आणि मग तिथं चर्चा निघाली ह्या परिसरात आपल्याला एखादी घाट बांधता येईल का, तर मग कुठं बांधावं, तर इथंच बांधावं. आणि चांगलं खडकाचं बेसमेंट असलेलं ठिकाण हे दिसलं. आणि अनिल गायकवाड आणि सुनील गायकवाड खासदार आणि त्यांचे चिरंजीव विश्वजित गायकवाड या सर्वांनी संमती दिली व ह्या येणाऱ्या घाटाचा आम्ही खर्च करू. आणि मामा वारले त्यांचं वय 92 वर्ष होतं म्हणून 92 फूट रुंदीचा घाट आणि जेवढी काही उंची असेल तेवढा घाट त्यांनी बांधला. घाट म्हणजे आमच्या परिसरात नवीनच आहे. घाट बघायचं झालं तर पंढरपूरला जिथून तुम्ही आला तिथं बघायचं किंवा काशीला बघायचं. काशीला पण घाट आहेत सगळ्या राजांनी बांधलेले. तिथला घाट म्हणजे राजा हरिश्चंद्र घाट प्रसिद्ध आहे. तिथं कुठल्या पद्धतीने विधी होते त्या पद्धतीने विधी आमच्या परिसरात आमच्या पंचक्रोशीत व्हावं. आणि इथले जे सर्वसाधारण माणसं आहेत का ह्यांना ते जाणं परवडत नाही, त्यांच्या खिशाला जळ लागते. तर त्या पद्धतीने इथं घाट व्हावा आणि इथल्या ह्या परिसरातील या पंचक्रोशीतील सर्व गावांची सेवा इथून त्यांच्या मार्गाने घडणार आहे. निवडणुकीमध्ये देखील खासदार म्हणून त्यांचेच बंधू खासदार म्हणून निवड केला. कशा पद्धतीने लोकांना त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात? नाही, ते लोकांना त्यांच्या सेवेमधून आम्ही समाजाच्या सेवेचं कुठल्या पद्धतीनं सेवा करतो. समजा आम्हाला कधी मुंबई पुणे दिल्लीला जायचं असेल तर ते आम्हाला तिकिटासाठी आम्हाला शिफारस करत होते. आम्ही त्यांच्याकडे जात होतो जणू की घरचाच माणूस असं समजून. ते गायकवाड फॅमिली आमच्या परिसरामध्ये कुटुंबातले एक व्यक्ती आहेत असं आम्ही त्यांना समजतो. आणि ते मनाने दिलदारपणा आहेत, त्यांचा दिलदारपणा ह्याच्यामधून आम्हाला लक्षात येतो. सेवाकुंडचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. साहेब काय सांगाल, सेवाकुंडच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवले जातात पण लातूर शहरामध्ये कोणकोणते प्रामुख्याने उपक्रम राबवले गेलेत? आता यावर्षी एक संकल्पना केली आहे डॉक्टर अनिल कुमार गायकवाड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 65,000 रक्त बॅगांचं संकलन आम्ही वर्षभरात करणार आहोत. तसेच विविध अनाथ आश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, मतिमंद विद्यालय असतील, अंधविद्यालय असतील, इथं वारंवार आम्ही काहीही असलं जयंती पुण्यतिथी काही महापुरुषांचा कार्यक्रम असला तर तिथं कार्यक्रम लावतो आणि त्यांना मदत करतो. शालेय साहित्याचं वाटप असेल, त्यांच्या काही अडीअडचणींसाठी सेवाकुंड ट्रस्टतर्फे परिपूर्ण मदत केली जाते. तसेच जे उपकेंद्र आहेत आरोग्य उपकेंद्र लातूर जिल्ह्यामध्ये तर आत्तापर्यंत 8 ठिकाणी आम्ही पाण्याचे जार हे 10 ते 15 पाण्याचे जार रोज तिथं वाटप आत्ता चालू आहे. उन्हाळ्यात तो उपक्रम 4 महिने उन्हाळ्यात चालेल, त्याच्यानंतरही चालवायचा असेल तर ते सेवाकुंड निर्णय घेऊन ते पुढं आम्ही कंटिन्यू करू. बाकी वर्षभरात खूप कार्यक्रम घेतले जातात. महाराष्ट्रात सेवाकुंडतर्फे खूप कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सलगरा या ठिकाणी अस्थि विसर्जन घाट असेल, शिव मंदिर असेल, एक सुसज्ज असं गार्डन असेल, धोबी घाट असेल आणि गणपती विसर्जन घाट असेल, या सगळ्यांचं एक
स्वरूप सलगरा गावात या येत्या 2-3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करून सेवाकुंड इथं चांगल्या सुविधा उपलब्ध करून देईल. त्यामुळं सलगरा या गावाचा एक लातूरच्या नकाशात चांगला उल्लेख म्हणून भविष्यामध्ये होईल. दळणवळण वाढेल, इथल्या गावातील स्थानिक रोजगार निर्माण होईल स्थानिक युवकांना, आणि बाकी सगळं जे काय आहेत ग्रामस्थांचा इथं पूर्ण सहभाग आहे. हे महत्त्वाची बाब आहे की सगळे गावातला शेवटचा घटक देखील या पूर्ण उपक्रमामध्ये स्वतः सहभागी आहे. धन्यवाद. खरं तर गावाचे नागरिक तुम्ही आहात, एक सामान्य नागरिक. काय वाटते भावना आहे एकंदरीत? आज जर पाहायला गेलं तर आपल्या लातूर जिल्ह्यातील सलगरामध्ये हरिभाऊ गायकवाड हे सतत समाज कार्यामध्ये या ठिकाणी अग्रेसर असतात. त्याच अनुषंगानं आज सलगरामध्ये हे सेवाकुंडच्या माध्यमातून यांनी जे हे उपक्रम सलगरामध्ये आणला. प्रथमतः गायकवाड परिवारांचे मी आभार मानतो या ठिकाणी की सलगऱ्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशामध्ये कोरलं जातं आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत, मात्र सलगरा बुजुर्गमध्ये तीर्थक्षेत्र आणायचं जर काम कोण केलं असलं तर गायकवाड परिवारानं केलं असेल. आणि ही गायकवाड परिवारांच्या वतीनं जी संकल्पना राबवली सलगऱ्यामध्ये, आज सलगऱ्यामध्ये जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामधूनच नव्हतं तर पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी नागरिक या ठिकाणी अस्थि विसर्जन करण्यासाठी येणार आहे. आज आपण जर पाहायला गेलं तर राजकारणामध्ये अग्रेसर असलेले लोक तर आहेतच, मात्र इथं समाजकार्य करण्यासाठी जी गायकवाड परिवार अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करते, मनापासून मी त्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो. काय वाटतं एकंदरीत आता 92 फुटाचा घाट होणार आहे. काल 2 दिवसापूर्वी हनुमानच्या जन्मोत्सव निमित्त त्याच्या कार्याचा शुभारंभ देखील फोडण्यात आला. काय वाटतं एकंदरीत? चांगलं गावाकरता गावाकरता नंबर 1चा कार्यक्रम, घाटाबद्दल चांगला वाटते. सगळे बाहेरले लोक येऊन इथं घाटाला उद्घाटन करताना ती यापूर्वी परिस्थिती कशी होती? ह्या परिस्थिती आतापर्यंत असा घाट कुठंच नाही. ही नंबर 1चा घाट शोधलेला आहे. हरिभाऊ गायकवाड, सरपंच चंद्रकांत बर्चे, पडेले साहेब, ही घाट सगळा नंबर 1चा कुठंच नाही असला घाट. कुणाच्या माध्यमातून करण्यात येतं? अनिल कुमार गायकवाडच्या माध्यमातून करण्यात येईल. सेवाकुंड. खरं तर आपण काय म्हणालो, महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी अनेक ठिकाणी घाट बांधलेत. हो, त्याच्यानंतर माधवराव शिंदेनी पंढरपूरमध्ये घाट बांधलेले आहे. अशा घाटामध्ये आमच्या सलगरा गावचं या लातूर जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये त्याच्याबरोबरीला नाव होतंय. ही महत्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या गावाची नोंद की सेवाकुंडच्या माध्यमातून अनिल गायकवाड आणि सुनील गायकवाडच्या माध्यमातून त्यांच्या बरोबरीला जाऊन आमच्या गावाला दर्जा प्राप्त करून दिला. आमचे जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, चेअरमन, या पंचायत समिती सदस्य, ह्या सगळ्या लोकांनी त्यांनी बोलल्यानंतर सगळ्या गावकऱ्याचं, माधवराव साळुंके असेल, गव्हाणे असतील, आमचे चंद्रकांत बर्चे असतील, दगडूसाहेब पडेले, गवळे, या सर्वांनी त्यांच्या शब्दाला मान राखून पटापट त्यांनी परवानगी दिली. ग्रामपंचायत ठराव दिला, जिल्हा कलेक्टरनी परमिशन दिलं. या सगळ्या गावाला आता आमचं गाव त्या उंचीला जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये की जे पंढरपूरला जाणार आहे इकडे येणार आहेत, गंगाखेडला जाणारे इकडे येणार आहेत, नांदेडला जाणारे गंगा हस्ती इकडे येणार आहेत. या साधारणतः 2-3 जिल्ह्यातील लोक या ठिकाणी येतील. या परिसरातील आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यामधले लोक येणाऱ्या काळामध्ये इथं येणार आहेत. आम्ही जिल्हा परिषद सदस्याला विनंती केली, तीर्थक्षेत्राचा दर्जा सांस्कृतिक ह्याच्यामध्ये घ्या, तिकडलंही काही आणखी बजेट येत असेल तर इथं आणा आणि या गावाचं नाव लौकिक राज्यामध्ये व्हावं एवढी आमची इच्छा आहे. खरं तर तसं पाहिलं गेलं तर प्रामुख्याने या ठिकाणी आता आपण समोर बघतोय ते घाट आहे. घाटाच्या परिसरामध्ये 92 फूट हा तब्बल आहेत का घाट होणार आहे. या ठिकाणी आपण इथे काही महिला पाहतोय, महिला देखील आपण त्यांच्या देखील आपण काय भावना ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यासोबत आता काही या घाट्यावरती महिला आहेत. महिला काय, मावशी काय परिस्थिती आहे घाट्याची इथली? नाव सांगा मला. माने, काय परिस्थिती आहे आता इथे? परिस्थिती आता काय नाही? परिस्थिती पाय घसरते, बाया पडतात, पाणी आल्यावर हे त्रास होतोय ठेवायला. असं व्हायचं, दुसरं काय व्हायचं? मग आता इथे आता घाट होणार आहे असं? हो द्या की मग. बरं झालं आम्हाला तर दिवायला चांगलं झालं. बर, अस्थि विसर्जनचं पण होणार आहे इथे सगळं, सभा मंडप पण होणार आहे. कुणाच्या माध्यमातून होतो हा सगळा घाट आता? अनिल कुमार गायकवाड यांच्या हस्ते होते. त्यांच्या म्हणजे 2 दिवसापूर्वी जे उद्घाटन करण्यात कार्य शुभारंभ करण्यात आला त्यांचा. चांगली गोष्ट आहे की गावाकरता. तर काय वाटतंय परिस्थिती पहिली आता पहिल्यापेक्षा बदल झाल्यावर चांगलेच वाटते की गावकऱ्यांना बी. अच्छा,
काय घटना वगैरे काही ते घडल्या होत्या का? भरपूर काही काही घटना घडतात गावामध्ये आमच्या. नाही इथे कपडे धुताना वगैरे काय अशा काय महिला पाय पडून घसरतात, पुन्हा जाण्या येण्यासाठी पलीकडे शेतकऱ्यांना त्रास होतोय. हा. सगळी सुविधा व्यवस्थित झाल्याबद्दल चांगलं वाटतंय गावकऱ्यांना बी. महिलांना तर सगळ्यांपेक्षा आनंद वाटते. सोबत अजून आजी नाव सांगा मला. कौशल्याबाई मोहन सपाटे. कुठे चालला तुम्ही आता इकडे? आम्ही इथं नदीला दिवायला आला. कपडे धुवायसाठी? हा बर. हा त्रास होतो, हे पाय घसरते, बाया पडते. आता काही दिवसांनी आता ते घाट होईल आता. हा उत्तम आहे की मग. अच्छा कोण करतं माहितीये? हा कुणाच्या माध्यमातून होतोय? गायकवाड परिवार. माहिती आहे तुम्हाला? हा माहित आहे. अच्छा. हा आभार आहे त्यांचे आमच्यावर. बर. हा छान. माणूस पडले, एक शेळ्या घेऊन येऊन पाय निष्ठला गेला ती बिचारा. हा पवा येत नव्हतं. काय महिला देखील कपडे धुताना असं काही? महिला बी पडल्या, 2-4 महिला का पाय घसरून खाली पडल्या. अच्छा. हो तसं पाहायला गेलं तर काही दिवसांनी ह्या घाटाचा 92 फुटाचा घाटात रूपांतर होणार आहे. ते देखील लवकरात लवकर होईल अशी देखील आशा गायकवाडच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. कॅमेरामन अक्षय व्यवहारेसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, सलगरा, लातूर.